मोताळ्यात नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे आंदोलन। शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्याची मागणी। मोताळा नोव्हेंबर 2025 ते 26 मधील अतिवृष्टीने बाधित होऊनही मोताळा तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी अद्याप सरकारी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। या प्रलंबित मदतीचे वाटप तातडीने करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केल्यानुसार महसूल व कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करूनही तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय विलंबामुळे शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही। यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। प्रशासनाने विशेष मोहीम राबवून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ रक्कम जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ॲड. शेळके यांनी दिला आहे। यावेळी तालुकाप्रमुख विजयकुमार इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि 2025-26चे जे काही अतिवृष्टीची मदत होती ती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेलो होतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अद्यापपर्यंत 3100 जवळपास शेतकऱ्यांचे डेटा अपलोड हा झालेला नाही, त्यांचे KYC अपलोड करण्यात आलेले नाहीत। आणि त्यामुळे हे शेतकरीसुद्धा कदाचित जर या ठिकाणी आपण आंदोलन केलं नसतं, आपण आवाज उठवला नसता, तर कदाचित हे या मदतीपासून वंचित राहू शकले असते। परंतु आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार यांना त्या संदर्भातली सगळी सत्यता वस्तुस्थिती ही लक्षात आणून दिली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये या 3100 लोकांचाही पूर्ण डेटा हा अपलोड केला जाईल आणि लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली पाहिजे। शासन सातत्याने शेतकऱ्यांबाबत उदासीनतेचं धोरण ठेवतंय आणि त्यामुळे खूप मोठा फटका, खूप मोठा त्रास हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। ही 25-26ची नुकसानीची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महिन्याभरापूर्वी जमा झाली असती तर कदाचित पेरणीच्या उपयोगी पडली असती, परंतु दुर्दैवाने ती मदत शेतकऱ्यांना होऊ शकली नाही। आता आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने 25-26ची नुकसानीची अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा।